आम्हाला आहे ना पार्लरसाठी ना टेबल बनवायचं आहे, म्हणजे मेकअप प्रोडक्ट आणि ते ठेवायला. तर मी आणि दादू चालले आता कारखान्यामध्ये, त्यांचा कारखाना इथं जवळ. आणि हा कॉट पण त्यांनीच बनवलेला आहे तिथं. तर दादून मी एकदा पाहून येते आहे का नाही तसं टेबल जसा पाहिजे तसं. पपई कापली मम्मीने. किती बुधवारी आणले या काही यांनी घ्यायला लावली असं मला माहिती ना. त्यांनी घ्यायला लावली, मीच घेतली. तो बिया घ्यायला गेला तोपर्यंत मी घेऊन ठेवली. तर जादू बिया आहे पाय तिच्यात. बिया लावायच्या ते. लाईट लावून द्या. लाईट गेली खराब आहे का गेली मग ती नाही ग. किती दिवस झाले. हा आले साहेब. दादा आले होते लगेच कळतात. तुझ्या गाडीचा आवाज ऐकत होतो. हा डुक्कर ते खाऊन दादे पपई. दर मी आत्ताच आंबा खाल्ला, मला नाही खायची. त्यासाठीच कापेल मी. दर काय हे काळा केल का. मी इकडे साड्यांना फॉल लावून ठेवलंय. तर आहे ना याला हात शिलाई करायची. आता मम्मीला ब्लाऊज कटिंग करायचे. कस्टमर पण येते क्लीनअप वॅक्सन त्याच्यासाठी. इकडे ना माझी फ्रेंड आलेली होती, तिला ना मेहंदीची ऑर्डर होती, त्याच्यामुळे ना ती आली होती मेहंदी काढण्यासाठी. तर पार्लरमध्ये कस्टमर आलेले होते, त्यांना मेहंदी काढायची होती. इकडे ना मम्मीच्या चालू कस्टमर आयब्रो करते मम्मी. आणि पार्लरमध्ये एवढी गर्दी होती ना, क्लीनअप वॅक्स फेशियल आणि तेच चालू होतं. आणि इकडे चालू आहे आता माझी स्ट्रेटनिंग. आणि आजचा व्हिडिओ आहे ना खूप छोटा झाला आहे, कारण आहे ना पार्लरमध्ये एवढी गर्दी होती त्याच्यामुळे ना व्हिडिओ घेतच नाही आले. आणि लाईट पण नव्हती, त्याच्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होतो लाईट नसल्यावरती. इन्व्हर्टरवरती एवढ्या मोठ्या मशिनरी चालतीच नाही, त्याच्यामुळे ना आम्ही स्ट्रेटनिंग सगळ्यात शेवट केली लाईट आल्यावरती. आणि लग्नाचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे ना कंटिन्यू कस्टमर चालू असता. आणि तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलेलं तर नक्की फॉलो करा. अपेक्षा गमी आयडी आहे, तिथे तुम्हाला मिनी ब्लॉग पण बघायला भेटतील. आणि आपले 27,000 फॉलोअर्स पण कंप्लीट झाले. फ्रेंड्ससाठी असते ना. मेकअपचं पाहिलं परत हिच्याकडे म्हणजे घेण्यापेक्षा किती का चांगले असते. मेकअपचं काय घेणार म्हणून परत निर्णय बदलला. मी कोपरगाव 3 ठिकाणी फिरले. कामाची वस्तू दिली बरं का. भरभराटीसाठी पुढच्या आधी भरपूर भरभराट केलेली आहे तिने, त्यापुढे करत राहावं म्हणून. कच्छ काय म्हणतात असं विष्णूचा अवतार कच्छ. किती भारी गिफ्ट दिली ती पण. हा ना, एक जागा करणं आपल्याला. इकडे ना आता मेकअपसाठी कस्टमर आले होते, त्यांचं नाईटचं लग्न होतं. तर त्यांना मेकअप पाहिजे होता, पार्टी वेअर साडी होती त्यांची आणि एकदम लाईट मेकअप पाहिजे होता. तर मी मेकअप केला, हेअरस्टाईल केली. मम्मीने पण आहे ना त्यांच्या बहिणीचा मेकअप केला आणि ना हेअरस्टाईल केली. आणि यांचे फक्त 10 ते 15 मिनटातच मेकअप करून दिला होता. आणि मम्मीने ना फिल्टरमधून पाणी लावलेलं होतं जारमध्ये. आणि कस्टमर चालू होते, 2 तास होऊन गेले, आमचं लक्षच नव्हतं. एवढं पाणी भरून पूर्ण खाली गेलो होतं बेडरूममध्ये, सगळीकडं किचनमध्ये पाणीच झालं होतं, आमचं लक्षच नव्हतं.